तुमची त्यांची भेट बद्रिका आश्रमात झाली असे मला सांगितले. होय, परंतु मच्छिंद्रची तिथेही मी परीक्षा पाहिली. मी त्याला लगेच भेटलो नाही, मात्र तो कठोर तप करत राहिला. आणि मग तुम्ही त्यांना दर्शन दिले, होय ना? होय, त्यानंतर मी त्याला इथेच घेऊन आलो. याच परिसरात त्यांनी ध्यान केले आणि कठोर तपश्चर्या केली. हे गुरुदेव, मला गुरुवरांनी असे सांगितले आहे की यानंतर मला साधनेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. तुम्ही सांगाल तसे कठोर तप करायला मी तयार आहे. गोरक्ष, मी सोडून गेल्याचे तुझे दुःख कमी झाल्याचे पाहून मला समाधान आहे. तुझे माझ्यावर किती प्रेम आहे हे मला ठाऊक आहे. परंतु माझी स्वतंत्र यात्रा आणि तुझी तपश्चर्या हे अपरिहार्य होते. आता हळूहळू तू ध्यानावर लक्ष केंद्रित केले आहेस, हा शुभ संकेत आहे. माझा तुला आशीर्वाद आहे. गोरक्ष, पुढील 12 वर्ष तुला इथेच तपश्चर्या करायची आहे. तर तुला हा परिसर माहीत असला पाहिजे. चल, मी तुला हा परिसर दाखवतो. जशी आपली आज्ञा गुरुदेव. हे श्री दत्तात्रय, गोरक्षाची जी साधना सुरू आहे त्यावर मी प्रसन्न आहे. गोरक्षाच्या हातून जे कार्य घडणे अपेक्षित आहे त्यासाठी त्याची ही साधना आवश्यक आहे. भविष्यात तो जे काही करेल त्याचे श्रेय तुम्हाला निश्चित राहील. गोरक्ष, ही पूर्व दिशा. या दिशेला घनदाट अरण्य आहे. म्हणजे जिथून आम्ही आलो. होय. ही उत्तर दिशा. या दिशेला कैलास पर्वत आणि मानस सरोवर आहे. गुरुदेव, मलाही कैलास आणि मानस सरोवर पाहण्याची इच्छा आहे. तुझी इच्छा आपण पूर्ण करू. योग्य वेळ आली की आपण कैलास पर्वताची प्रदक्षिणा करू आणि मानस सरोवरावर स्नान करू. मी त्या दिवसाची वाट पाहिन. ही दक्षिण दिशा. या दिशेने अशुभ शक्ती येतात. शुभ कार्यांमध्ये विघ्न आणणे हा त्यांचा मुख्य हेतू असतो. अशी वेळ आली तर मी हाती शस्त्र घेऊ शकतो ना? अर्थात. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन झालेच पाहिजे.
काय झाले आहे गुरुदेव? मच्छिंद्रसाठी सहाय्य पाठवलं. माझ्या गुरूंना काही झाले तर नाही ना? ते कसे आहेत? तुझे गुरु सुरक्षित आहेत, काळजी करण्याचे कारण नाही. आणि आता तर खऱ्या अर्थाने कार्याला सुरुवात झाली आहे. मला त्यांची काळजी वाटते. मी असताना तू काळजी करण्याचे कारण नाही. तू संपूर्ण ध्यान एकाग्र करून इथे उपस्थित राहा. या क्षणात तू इथे संपूर्णपणे असणे आवश्यक आहे. हे प्रभू, क्षमा असावी. मी माझे ध्यान एकाग्र केले. आपण मला आपले स्वरूप काय आहे हे सांगण्याची कृपा कराल का? सर्वांचे मूळ असलेले गुरु स्वरूप मीच आहे. हे परम गुरुतत्व असल्याने याला आरंभही नाही आणि अंतही नाही. श्रद्धेने माझे जे स्मरण करतात त्यांच्या प्रार्थनेला मी तात्काळ उत्तर देतो. भक्ताने केवळ माझ्याकडे येण्याचे ठरवले तरी मी त्यांच्यापर्यंत पोहोचतो. भक्तांना संकटातून सोडवणे ही माझी सहज प्रवृत्ती आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. गोरक्ष, या सृष्टीत जे काही आहे ते आदिमायेचे स्वरूप आहे. तिने जे काही तयार केले आहे त्याला आपण शुभ अशुभ असे वेगळे करून पाहतो. म्हणजे काय गुरुदेव? मला स्पष्ट करून सांगाल का? देव, मनुष्य आणि भूतगण या तिघांचे स्वरूप वेगळे आहे. परंतु या सृष्टीच्या कल्याणासाठी देवांबरोबर भूतगणांचे सहाय्य घेणे देखील आवश्यक आहे. परंतु भूतगणांना अशुभ समजले जाते ना? नाही, आपल्या कार्यात जे सहाय्यभूत होतील ते अशुभ कसे असतील? साक्षात श्री महादेवांचा त्यांना आशीर्वाद आहे. मी हे ध्यानात ठेवेन गुरुदेव.
तुम्हाला एक विचारू? आपण मनुष्यासाठी खूप काही करणार आहोत, परंतु मनुष्याचे भविष्य काय आहे? गोरक्ष, जशी जशी युगे बदलत जातील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल. गुरुदेव, म्हणजे पुढच्या काळात मानव हे दुर्बल असतील, ते सामान्य म्हणूनच राहतील का? होय गोरक्ष, त्यासाठीच ऋषींच्या प्रार्थनेनुसार या सृष्टीत परमशक्ती अवतार घेत राहतील. सज्जनांचा उद्धार आणि अपवित्र अनिष्ट अशा शक्तींचे निर्दालन हे शाश्वत राहील. तर असे हे शरीरधारी अवतार म्हणजेच त्या शक्तीचा अनुग्रह. म्हणजे परमशक्तीचे या सृष्टीत अवतरणे हे संपूर्ण मानव समाजासाठी उपयुक्त ठरेल, असेच ना? निश्चितच गोरक्ष, ज्यामुळे या कलियुगात थोड्याच कष्टाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल. अर्थात म्हणजे कलियुगातले मनुष्य भाग्यवंतच ठरतील. निश्चित गोरक्ष, केवळ परमशक्तीच्या स्मरणानेच मनुष्य जातीचे कल्याण होईल. मानवाचे पतन होण्याचे जितके मार्ग जास्त, तितकेच परमशक्तीकडून अनुग्रह मिळवण्याचे, कृपा होण्याचे मार्ग त्यापेक्षाही अधिकच. हेच मनुष्य जीवनाचे परम सत्य आहे. स्मरण, पूजा, व्रतवैकल्य हे नियमित करण्यामुळे त्या परमशक्तीशी आपले नाते दृढ होत जाते. गुरुदेव, तुम्ही जे सांगता आहात ते मी ध्यानात ठेवेन. इतकेच नाही, तर परमशक्तीशी एकरूप होत असताना पापकर्म दोष, अपवित्र, विषय वासना हे सगळंच त्या परमशक्तीच्या चैतन्यात प्रवेश करते आणि भक्तांना त्या शुभ स्पंदनांचा लाभ होतो. हे गुरुदेव, आपण जे मला सांगत आहात त्यामुळे मला अधिक ज्ञान मिळवण्याची इच्छा होतीये. गोरक्ष, ज्ञान प्राप्तीनेच मनुष्य सर्व बंधनातून मुक्त होतो. हे श्री महादेव, आपले दर्शन पुन्हा घडले. नाथ परंपरेचा पाया रचला आहे आणि आपण वेगाने पुढे जातो आहोत. जोपर्यंत आपण शिखर गाठत नाही तोपर्यंत माझे लक्ष तुझ्यावर निश्चित आहे. श्री दत्त महाराज आणि आपल्याच प्रेरणेने कार्य सुरू आहे. मच्छिंद्र, गोरक्ष आणि गहिनी
यांचे तू दायित्व घेऊन पार पाडले आहेस. परंतु आता आपण वेगाने पुढे जायला हवं. हे कैलासनाथ, काय आज्ञा आहे? 3 नाथांचा जन्म झाला आहे. आणखीन काही नाथ ह्या कार्यात सहभागी व्हायला हवे. आपल्या हातात फार वेळ नाही. सगळे नाथ एका मागोमाग एक प्रकट होऊन त्यांनी आपले कार्य एकत्रित सुरू करणे आवश्यक आहे. होय, मला मान्य आहे. सगळ्या नाथांनी सगळीकडे एकत्रित कार्य केले तर सृष्टीत जो चांगला बदल आहे तो घडेल. सगळ्यांना खूप मोठा आधार मिळेल. सज्जनांचे बळ वाढेल. पुढचे नाथ प्रकट होण्यासंदर्भात आपण बोलता आहात, यासाठी आपण कोणाचे सहाय्य घेणार आहोत? ह्यावेळी अग्निदेवांचे सहाय्य घ्यावे लागणार आहे. माझा संदेश अग्निदेवांना देण्याचे कार्य तू कर. जशी आज्ञा प्रभू. लवकरच 4थ्या नाथांचे प्रकट होणे आवश्यक आहे. त्यासाठी सगळे मार्ग प्रशस्त करावे अशी माझी इच्छा आहे. आपली इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. पूर्वेला बृहद्रव नावाचा एक राजा आहे आणि सुलोचना नावाची त्याची पत्नी. दोघेही माझे परमभक्त आहेत. 4थे नाथ त्यांच्याच राज्यात प्रकट होतील. अग्निदेव आणि बृहद्रव या दोघांनाही तात्काळ संकेत आणि भेटून मी पूर्वकल्पना देतो. शुभम भवतु. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो